श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितले आहे की जे कोणी विद्यार्थी असतात, या विद्यार्थी दशेचा जो हा काळ असतो तो सुवर्ण काळ असतो आणि याच विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी असतानाच आपण काहीतरी शिकण्याचे आणि काहीतरी बनवून दाखवण्याचे जे काही सार्थक आहे ते सार्थक होण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असायला हवे। मग आदर्श विद्यार्थ्यामध्ये कोणती लक्षणे असायला हवीत हे मी पुढील श्लोकात सांगणार आहे। काकदृष्टी बको ध्यानम श्वान निद्रा तथैवच अल्पाहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षण। हे जे काही पंचसूत्री आहे ते विद्यार्थी दशेत असताना ते जे काही गुण आहेत त्या प्राण्यामधील ते जर त्या विद्यार्थ्याने घेतले तर नक्कीच तो आपले जे काहीतरी पुढे बनण्याचं काही प्रयत्न करीत असेल त्यात तो नक्कीच यशस्वी होईल। मग काक म्हणजे काय तर कावळा। कावळ्याची दृष्टी कशी असते तर उंच आकाशात उडत असताना तो आपल्या तीव्र नजरेने जमिनीवरील जे काही खाद्यपदार्थ आहेत तो जे काही खात असेल तो बघून चपळतेने ते उचलून घेतो आणि त्यापर्यंत पोहोचतो व पदार्थ उचलून घेऊन ते खाऊन घेतो। म्हणजे काक दृष्टी जशी आहे तशी आपण आपल्या तत्परतेने चपळतेने विद्यार्थी दशेत असताना ज्ञान प्राप्तीसाठी आपली तशी तीव्र जिज्ञासा असायला हवी। असं हे काक दृष्टीने आपण शिकले पाहिजे। दुसरं आहे बको ध्यानम। बाक म्हणजे काय कावळा। नदी किंवा तलावाकाठी बगळा असतो। मग हा बगळा काय करतो, त्याला दोन पाय असतात, तो एका पायावर उभा राहून ध्यानमग्न उभा राहतो। मग मासा जर जवळ आला त्याला बगळा पकडून घेतो आणि माशाला गिळून घेतो, मग पुन्हा ध्यानस्थ होतो। तसंच आपण बगळ्याकडून म्हणजे विद्यार्थ्यांनी बगळ्याकडून काय शिकावे तर विद्यार्थ्यांनी सुद्धा एकाग्रतेने अभ्यास करायला हवा आणि सतत त्याची म्हणजे मनन करून सतत त्याची प्रगती होत राहावी। मग तिसरा आहे श्वान। श्वान म्हणजेच काय कुत्रा। श्वान निद्रा म्हणजे कुत्रा ज्याप्रमाणे झोपत असतो आणि तरी सुद्धा तो सावध असतो। म्हणजे बघा, तुम्ही एखाद्या कुत्र्याला जर झोपताना बघितले तर झोपलेला बघितला तर तो लगेच म्हणजे इतका चपळ असतो की झोपलेला असून सुद्धा लगेच तो जागा होऊन जातो आणि झोपेत असताना सुद्धा सावध असतो। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी सुद्धा सावध आणि जागरूक असायला हवे आणि सावध आणि जागरूक राहून आपले ध्येय प्राप्त करायला हवे। झोपेत सुद्धा विद्यार्थ्यांनी सावध राहावे की आपल्याला अभ्यास करायचा आहे, म्हणजे आपल्याला लवकर झोपायचं आहे, लवकर उठायचं आहे आणि अभ्यासाला बसायचं आहे। सतत अभ्यास 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 हा हे जे ध्यान आहे ते जर विद्यार्थ्यांनी मनात ठेवले तर नक्कीच विद्यार्थ्यांचे जे झोपेवर कंट्रोल आहे तो कमी होईल आणि तो झोपेत सुद्धा सावध राहील। चौथा आहे अल्पाहार। विद्यार्थी जीवन हे साधना आणि तपस्येचे जीवन आहे। मग अध्ययनशील जे विद्यार्थी असतात त्यांनी नेहमी साधे आणि सात्विक व मोजकेच अन्न ग्रहण करायला हवे। तामसिक रास्तिक आणि जास्त आहार जर घेतला तर त्या विद्यार्थ्यांची शक्ती बहुतेक म्हणजे ते पचविण्यामध्येच ते चालले जाते। मग असे जर जास्त जेवण केले तर झोप येतो, आळस येतो, मग तन मन जे काही आजार आहेत त्या आजारांचा सामना विद्यार्थ्याला करावा लागतो। मग विद्यार्थी जीवनाच्या यशस्वीतेसाठी म्हणजे विद्यार्थी असतानाच आपण ह्या गोष्टी जर पाळल्या तर नक्कीच आपलं जे काही अभ्यासात मन आहे ते लागेल आणि अभ्यासात मागे पडणार नाही। अभ्यास नियमितपणे जर करायला हवा असं वाटत असेल तर अभ्यासात खंड जर पडू नये असं वाटत असेल तर अल्प आहार विद्यार्थ्याने घेणे आवश्यक आहे। विद्यार्थी वर्गात इतरांपेक्षा तो जो कोणी खूप अन्न खात असेल तर तो मागे राहतो आणि अभ्यास नियमित जर केला नाही तर आरोग्याच्या नियमांचे जर त्याने पालन केले नाही तर तो सदैव अनिरोगी राहील। म्हणून
जर त्याने अभ्यास नियमितपणे केला आणि अल्प आहार करून जर त्याने अभ्यास केला तर नक्कीच तो सदैव निरोगी राहील. चौथा आहे गृहत्याग. एक आदर्श विद्यार्थी जेव्हा शिक्षणासाठी बाहेर पडतो तेव्हा त्याला बाहेर पडावंच लागतं शिक्षण घेण्यासाठी. मग घरात राहण्यात सुद्धा तो समाधान मानित नाही. विद्या मिळवणे, विद्या ग्रहण करणे मौज मजा नसून तर ती एक तपस्या आहे. बघा, विद्यार्थी दशेत असताना आपल्याला वाटतं की मलाच अभ्यास करावा लागतो मलाच, पण हे एक अभ्यास करणे ही सुद्धा एक तपस्या आहे. विद्यार्थ्याला सुख आणि जे काही सुखार्थ्याला जे विद्या असते ती मिळत नसते. जो खूप मौज मस्ती करतो त्याला विद्या ही मिळत नाही आणि मोठेपणी मग त्याला वेगवेगळी कामे करावी लागतात. विद्यार्थी जीवन हे तपस्येचे जीवन असल्यामुळे यामध्ये सुख सोयींची अपेक्षा आपण बाळगायला नको. आपली काय आहे तपस्या तर अभ्यास करणे. अभ्यास एक अभ्यास जर म्हणजे दिवसभरच अभ्यास करायचा असं नाही, पण जास्तही मौज मस्ती करू नये. या वयात सुख सोयींची जे काही अभाव असतो ते अभावाने जीवन जगण्याची सवय लागून घ्यायला हवी. ज्या सुख सोयी आपोआप मिळतात ते म्हणजे ते न मिळताही आपण जीवन जगण्याची सवय करून घ्यायला हवी असं विद्यार्थ्यांनी करावे. जेणेकरून जे पुढील आयुष्य आहे त्याच्यात जर अडचण आली तर ती सहन करण्याची शक्ती विद्यार्थ्याला आधीपासूनच आलेली असेल. म्हणून जर आदर्श विद्यार्थ्यामध्ये ही पंचसूत्री असेल, काय तर काकदृष्टी, श्वाननिद्रा, अल्पाहार, तसेच गृहत्याग आणि बको ध्यानम म्हणजे बगडा जसा ध्यान करायला बसतो आणि तेव्हाच तो आपले अन्न शोधून खाऊन घेतो, तसं ही जे काही पंचसूत्री आहे ती जर विद्यार्थ्यांमध्ये असेल तर नक्कीच विद्यार्थी हा आपले जे काही गोल आहे, ध्येय आहे त्यापर्यंत पोहोचतो.